नमस्कार. तर टेक्निकल ॲनालिसिसमधला जो सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कॅन्डलस्टिक्स. आता कॅन्डल्स काय असतात? मार्केटमध्ये दोन कलर दिसतात तुम्हाला. पहिला म्हणजे ग्रीन आणि दुसरा म्हणजे रेड. आता ग्रीन कलर म्हणजे काय? तर बायर. ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे ही दाखवते की बायरची ताकद आहे आणि प्राइस वरती वाढत आहे. त्याविरुद्ध मार्केटमध्ये जो रेड कलर आहे हा दर्शवतो की सेलर, मार्केट पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. रेड कलरची जी कॅन्डल आहे ती दाखवते की प्राइस ओपन झाल्यापासून खाली पडले आहे. हे दोन महत्त्वाचे कॅन्डल्स आहेत, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल. पण ग्रीन कॅन्डल दिसत आहेत, ग्रीन कॅन्डल्समुळे प्राइस वरती चालले म्हणून आपण बाय करू शकत नाही, किंवा त्याविरुद्ध रेड कॅन्डलमुळे प्राइस खाली पडते म्हणून आपण सेल सुद्धा करू शकत नाही. आपण कॅन्डल्सवरती कुठलंही ट्रेडिंग करू शकत नाही. कॅन्डल स्टिक्स किंवा त्याचे पॅटर्न्स हा फक्त एक पार्ट आहे, छोटासा पार्ट आहे टेक्निकल मधला, पण महत्त्वाचा आहे. पण त्याच्यावरती बेसिस आपण ट्रेडिंग करू शकत नाही.